नमस्कार, मी कविता. स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण पफ स्लीवची कटिंग बघणार आहोत. तर अजून तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तर 9 इंचाची ही बाही लांबी आहे. त्याच्यामध्ये 1 इंच आपण शिलाई मार्जिन टाकून आपण 10 इंचावर एक मार्किंग करून घेऊया. त्यानंतर खाली 3 इंचावर पण एक मार्किंग करून घेऊया. इथं आपला जो काही दंडघेर असेल तो आपल्याला इथं टाकून घ्यायचा आहे. तर इथं दंडघेर 5.5 आहे. त्याच्यामध्ये आपल्याला 1.5 इंच शिलाई मार्जिन द्यायची आहे. त्यानंतर आपल्याला इथे एक लाईन आखून घ्यायची आहे. आपण 3 इंचावर जी मार्किंग केली ना तिथे आपल्याला एक सरळ लाईन आखून घ्यायची आहे या प्रकारे. त्यानंतर आपला जो मुंडा असेल ना तो मुंडा आपल्याला इथे टाकून घ्यायचा आहे. तर बघा, जिथून आपण उंची मोजली होती तिथून आपल्याला मुंडा हा टाकून घ्यायचा आहे. साडेआठवर माझा मुंडा आहे, तर मी इथं 8.5वर एक मार्किंग करत आहे. त्यानंतर इकडे 1.5 इंच आपल्याला शिलाई मार्जिन देऊन घ्यायची आहे. इथपर्यंत आपली नॉर्मल स्लीवची आपली मार्किंग झालेली आहे. आता आपण आपला जो नॉर्मल स्लीवचा आता त्यानंतर आपल्याला इथे एक तिरपी लाईन आखून घ्यायची आहे आणि इथं आपल्याला बाहीचा शेप देऊन घ्यायचा आहे या प्रकारे. आता आपली ही रेग्युलर आपली बाही ही तयार झाली आहे. आता आपल्याला हिला पफ स्लीव्ह बनवायचा आहे. त्यासाठी आपल्याला इथून वरती 4 इंचावर एक मार्किंग करायची आहे. बघा, तुम्हाला जेवढा उंच पफ पाहिजे असेल तेवढं तुम्ही इथं घेऊ शकता. 5, 5.5 इथपर्यंत आपण घेऊ शकता. त्यानंतर इथून तुम्ही एक 4 इंचावर एक मार्किंग करायची आहे आणि याचा एक बॉक्स तयार करायचा आहे. ह्या प्रकारे एक बॉक्स तयार करून घ्यायचा आहे. आणि आता आपल्याला हे बघा, हलक्या हाताने आपल्याला इथपर्यंत हे बघा इथपर्यंत यायचं आहे. जिथून आपण हा बॉक्स तयार केला ना, आपण 4 इंचावर जी मार्किंग केली ना तिथपर्यंत आपल्याला यायचं आहे. आणि तिथून आपल्याला हे बघा ह्या प्रकारे आपल्याला बाहीचा शेप देऊन घ्यायचा आहे. आणि आता आपण याला कट करून बघूया. आता जी 4 इंचावर जी मार्किंग केली होती ना तिथं आपल्याला कट मारून घ्यायचं आहे, कारण तिथून आपल्याला याला चुन्या द्यायच्या आहे. तर अशा प्रकारे पफ स्लीवची ही कटिंग आपली हे बघा झालेली आहे. खूप छान हा पफ येतो आणि खूप सुंदर ही बाही दिसते. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा. अजून तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. आणि व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.